तर गेल्या वेळेला आपण कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्समध्ये कंडिशनल स्टेटमेंट्स आणि लूपिंग स्टेटमेंट्स बघितली. त्याची जी व्हिडिओ आहे ती थोड्याच वेळात यूट्यूबवरती अवेलेबल होईल. आणि त्यानंतर आता आपण बघणार आहोत काही प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स. इथे मी काही प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स दिलेले आहेत जे एक्झाममध्ये विचारले जातात. आपण सोप्यापासून कठीणाकडे जाऊया किंवा बेसिकपासून ॲडव्हान्सकडे जाऊया. कठीण याच्यात काही नाही, फक्त लॉजिक आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि सिंटॅक्स माहीत असले पाहिजेत. पहिला प्रोग्राम आहे तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे युजर नंबर एंटर करणार, तो एंटर केलेला नंबर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे त्याने सांगितलं पाहिजे ॲज अ आउटपुट. त्याच्यानंतर वोटिंग एलिजिबिलिटीमध्ये काय, युजर आपलं एज एंटर करणार आणि ते एज जर 18च्या वरती असेल, 18 किंवा 18पेक्षा जास्त असेल तर यू आर इलिजिबल फॉर वोटिंग प्रिंट झालं पाहिजे, नाहीतर यू आर नॉट इलिजिबल फॉर वोटिंग प्रिंट झालं पाहिजे. सिमिलरली युजरने एंटर केलेला नंबर इवन आहे की ऑड आहे ते प्रिंट झालं पाहिजे. इवन ऑड विथ लूप म्हणजे काय, युजरने समजा एखादा नंबर एंटर केला, समजा 100 एंटर केला, तर 0 ते 100मध्ये जेवढे इवन नंबर आले ते प्रिंट व्हायला पाहिजे. सिमिलरली 0 ते 100मध्ये जेवढे ऑड नंबर आहेत ते प्रिंट व्हायला पाहिजे. त्यानंतर एखादा नंबर प्राईम नंबर आहे की नाही हे चेक करायचा प्रोग्राम. युजर जो नंबर एंटर करणार तो प्राईम आहे की कंपोजिट आहे हे चेक करायचं. आणि युजरने जर 100 एंटर केलं तर 1 ते 100पर्यंतचे सगळे प्राईम नंबर प्रिंट करायचे, हा प्रोग्राम बघणार. त्याच्यानंतर आर्मस्ट्रॉंग नंबर, पॅलिंड्रोम नंबर हे सुद्धा मॅक्झिमम वापरले जाणारे प्रोग्राम्स आहेत, हे सुद्धा बघणार आहोत हे काय आहेत ते. मग सुरुवात आपण इथून करूया, बेसिकपासून करूया. मग इथे बघा आपण ऑपरेटरसाठी जेवढे काय बनवलेले होते इथे क्लासेस ते इथे आहेत, बरोबर. मग मला काय करायचं आहे, आता याच्यातच मी हे प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स किंवा प्रॅक्टिस प्रोग्राम्स आता याच्यातच केले तर सगळं मिक्स होणार ना. म्हणून मी काय करतो, एक पॅकेज बनवतो. पॅकेज म्हणजे काय असतं, एखादा फोल्डर असतो किंवा डिरेक्टरी असते ज्याला आपण काहीतरी नाव देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल याला मी नाव दिलं ऑपरेटर्स असं नाव दिलं. आणि ऑपरेटर्स नावाच्या पॅकेजमध्ये मी हे सगळे प्रोग्राम्स हलवतो, ड्रॅग केले आणि या ऑपरेटर्स नावाच्या पॅकेजमध्ये ड्रॉप केले, किंवा आपण कट पेस्टसुद्धा करू शकतो. मग हे सगळे याच्यामध्ये गेले, कळलं ना, ऑपरेटर्स नावाच्या पॅकेजमध्ये. मग आता मी इथे न्यू पॅकेज बनवतो प्रॅक्टिस प्रोग्राम्स नावाचं. आता या पॅकेजमध्ये आपण स्पेस देऊ शकत नाही पॅकेज नेममध्ये, मग तिथे अंडरस्कोर वापरतो, प्रॅक्टिस प्रोग्राम्स. मग आता हे जे प्रॅक्टिस प्रोग्राम्स आहेत याच्यामध्ये मी क्लास क्रिएट करतो. पहिला मला कुठला प्रोग्राम करायचा आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्हवाला. याला नाव देतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह डेमो असं नाव दिलं समजा. आणि याच्यामध्ये मेन मेथड घेतली. ही पूर्वतयारी, कुठलाही प्रोग्राम करताना एवढा कोड आधी आपल्याला लिहिलाच पाहिजे. हा ॲटोमॅटिक येतो त्या पॅकेजमध्ये, ज्या पॅकेजमध्ये आपण तो क्लास क्रिएट करतो तिथे हा ॲटोमॅटिक येतो. मग आता मला पहिलं काय सांगायचं आहे, युजरला नंबर एंटर करायला सांगायचा आहे. मग इथे कन्सोलला आपण प्रिंट करूया एंटर अ नंबर. नंबर एंटर केल्यानंतर तो रीड करायचा आहे. रीड करण्यासाठी आपण स्कॅनर वापरतो. स्कॅनर SC = न्यू स्कॅनर system.in झालं. मग ते मला एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं आहे. नेक्स्ट इंट केलं, म्हणजे हे आपण युजरकडून इनपुट घेतलं. हा कॉमन कोड आहे जो आपण गेले 2 दिवस बघतो. मग आता या या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झालेली व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे मला ओळखायची आहे. तर कसं ओळखू शकतो, या व्हेरिएबलमधली व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे कसं ओळखू शकतो, सांग तन्वी. एखादा नंबर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे कसं ओळखतेस, साधना, पूजा, ज्ञानेश्वर. एखादा नंबर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे कसा ओळखता तुम्ही, अरे बोला. हां, साईनवरून. मग आपण पॉझिटिव्ह साईन कोणाला देतो, 0पेक्षा मोठे म्हणजे पॉझिटिव्ह आणि 0पेक्षा छोटे म्हणजे निगेटिव्ह. आणि सबीना तू जे काही कमेंटमध्ये लिहिलं ग्रेटर दॅन इक्वल टू 0, इक्वल टू नाही येणार. 0 हा न्यूट्रल आहे, पॉझिटिव्हसुद्धा नाही आणि निगेटिव्हसुद्धा नाही, कळलं. मग इथे आपण काय करणार, इफ ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल तर काय प्रिंट करणार, पॉझिटिव्ह.
एल्स इफ एची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल तर काय प्रिंट करणार, निगेटिव्ह. हा प्रोग्राम झालेला एल्स इफ दाखवताना. आणि एल्स या दोन्ही कंडिशन जर फॉल्स झाल्या म्हणजे एची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 नाही आणि लेस दॅन सुद्धा 0 नाही, तर काय टाईप करायचं, न्यूट्रल असं केलेलं. आता मला नुसतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह नको, तर मला काय दाखवायचं आहे, ए म्हणजे ए मध्ये स्टोअर केलेली व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह, त्याच्यानंतर इथे ए इज निगेटिव्ह आणि इथे काय ए इज न्यूट्रल. आता हा प्रोग्राम मी रन करतो. एंटर अ नंबर, 5 टाकला, 5 इज पॉझिटिव्ह. 6 टाकला, 6 इज पॉझिटिव्ह. -5 टाकला, -5 इज निगेटिव्ह. -6 टाकला, -6 इज निगेटिव्ह. 0 टाकला तर दोन्ही कंडिशन फॉल्स होणार. या दोन्ही कंडिशन फॉल्स आल्या तर काय प्रिंट होणार, जो काही नंबर असेल तो इज न्यूट्रल. इथे काय आलं, 0 इज न्यूट्रल. हा पॉझिटिव्ह निगेटिव्हचा प्रोग्राम झाला. सेम टू सेम असाच प्रोग्राम आपण काय करणार, वोटिंग एलिजिबिलिटीचा करणार. न्यू जावा क्लास वोटिंग किंवा वोटिंग डेमो असं नाव टाकूया. पहिलं काय करणार, मेन मेथड घेणार. मेन मेथड घेऊन झाल्यानंतर युजरला त्याचा एज एंटर करायला सांगणार, एंटर युअर एज. स्कॅनरने ते आपण इनपुट घेणार. स्कॅनर इज सी इज इक्वल टू न्यू स्कॅनर. बोला माझ्याबरोबर, तर पाठवणार ते इंट ए इज इक्वल टू एस सी डॉट नेक्स्ट इंट. मग जी इंटिजर आहे ती आपण ए मध्ये घेतली, युजरने एंटर केलेली इंटिजर ए मध्ये घेतली, म्हणजे सेम हा कोड सेम आला दोघांमध्ये. इथे चेंज होणार आहे. इथे आता जो पर्सन आहे ज्याचा आपण एज टाकला आहे तो वोटिंगसाठी इलिजिबल आहे की नाही कसं चेक करणार, जर त्याने एंटर केलेलं एज म्हणजे कोण ए हे जर काय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 असेल तर काय यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. आणि जर वरची कंडिशन फॉल्स झाली, ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 नसेल म्हणजेच काय ए लेस दॅन 18 असेल तर काय यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. झालं, संपलं, एवढाच प्रोग्राम. इथे जर आपण आउटपुट बघितलं तर इथे मी समजा 19 टाकलं तर यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. 18 टाकलं यू आर एलिजिबल फॉर वोटिंग. आणि 18 पेक्षा छोटं जर काय टाकलं तर यू आर नॉट एलिजिबल फॉर वोटिंग. जरा 1 मिनिट, हां लाईट गेली आहे, इन्व्हर्टरच्या कनेक्शनला जोडतो. हां, तर आपण हा वोटिंग एलिजिबिलिटीचा प्रोग्राम बघितला. पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रोग्राममध्ये काय, जर ए ग्रेटर दॅन 0 असेल तर पॉझिटिव्ह, लेस दॅन 0 असेल तर निगेटिव्ह, आणि ग्रेटर दॅनसुद्धा नाही लेस दॅनसुद्धा नाही तर काय न्यूट्रल. वोटिंग डेमोमध्ये काय, जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 असेल तर इलिजिबल फॉर वोटिंग, अदरवाईज नॉट इलिजिबल फॉर वोटिंग. हे दोन प्रोग्राम सगळ्यांच्या लक्षात आले का? हे दोन प्रोग्राम लक्षात आले? वा वा वा, खूप आत आले. त्याच्यानंतर पुढचा इवन ऑड. युजरने जो काही नंबर एंटर केलेला आहे तो इवन आहे की ऑड हे चेक करायचं आहे. मग सेम टू सेम असाच कोड येणार, फक्त इथे कंडिशनमध्ये चेंज होणार. मग आता मी इथे काय करतो, याला कॉपी करतो हा कोड वोटिंग डेमोचा आणि याच पॅकेजमध्ये राईट क्लिक करून पेस्ट करतो, फक्त नाव बदलतो. वोटिंग डेमो आहे त्या ठिकाणी काय करतो, इवन ऑड डेमो असं करतो. ओके मारलं तर इथे फाईलचं नाव तेच क्लासचं नाव आलं ॲटोमॅटिक. क्लासचं नाव असतं तेच फाईलचं नावाने सेव्ह करायचं असतं.
म्हणजे आपण जो काही कोड करतो त्याच्यात जे क्लासला नाव देतो तेच नाव फाईलला देऊन डॉट जावा एक्सटेन्शन लावून सेव्ह करायचं असतं. इंटेलिजे ॲटोमॅटिक करून देतो हे. तर इवन ऑड डेमो. मग मला इथे काय करायचं आहे, यू आर इलिजिबल फॉर वोटिंगच्या ऐवजी मला काय करायचं आहे, तो नंबर इवन आहे. इथे काय लिहायचं, तो नंबर ऑड आहे. मग एंटर युअर एजच्या ठिकाणी काय येणार, एंटर अ नंबर. मग इथे कंडिशन देणार. मग ती कंडिशन जर ट्रू झाली तर आपण इथे काय लिहिणार, ए इज इवन. आणि इथे काय लिहिणार, ए इज ऑड. मग इथे आता कंडिशन काय येणार, ग्रेटर दॅन 18 तर असली काही येणार नाही. इथे कंडिशन काय येणार, एखादा नंबर इवन आहे की ऑड आहे तुम्ही कसं ओळखता, कसं ओळखता. साधना, तन्वी, रोशन, एखादा नंबर इवन आहे की ऑड आहे, सम आहे की विषम आहे, तुम्ही कसं ओळखता. तन्वी, इवन नंबर कोणते, हां 246 म्हणजेच काय, हां म्हणजे काय, हां साधनाने हात वर केला, सांग बघूया साधना. इवन ऑड नंबर कसे ओळखणार, हां हां ॲक्युरेट, हां बरोबर सांगलं. सबीनाने सुद्धा आन्सर दिलं, तन्वीने सुद्धा बरोबर दिलं. तन्वीने इवन नंबर कुठले ते सांगितले, पण युजरने एंटर केलेला नंबर इवन आहे की नाही हे कसं ओळखणार. तर याचं उत्तर काय, तो 2ने फुल्ली डिव्हिजिबल असला पाहिजे. म्हणजे जर आपण त्याला 2ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 आला पाहिजे. कळलं, कळलं का तन्वी. जर त्या नंबरला आपण 2ने डिवाइड केलं आणि रिमाइंडर 0 येत असेल तर तो इवन, नाही तर तो ऑड. मग इथे मी काय करणार, तो ए म्हणजे कोण, युजरने एंटर केलेला नंबर, मॉड 2 डबल इक्वल टू 0. मॉड काय रिटर्न करतं, रिमाइंडर रिटर्न करतं. आणि हे स्लॅश आहे ते काय रिटर्न करतं, क्वोशंट रिटर्न करतं. कळलं ना. मला काय पाहिजे, रिमाइंडर पाहिजे. म्हणजे काय, युजरने एंटर केलेल्या नंबरला म्हणजे एला जर 2ने भागलं तर बाकी 0 येत असेल. इफ ए डिव्हिजिबल बाय 2, ए इज फुल्ली डिव्हिजिबल बाय 2 म्हणजे काय, त्याचा रिमाइंडर 0 येत असेल. डबल इक्वल टू म्हणजे काय, कम्पेअर करण्यासाठी वापरतो. लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्ही जर ट्रू असतील म्हणजे काय, एवढा पार्ट ट्रू असेल तर हा पार्ट एक्झिक्यूट होणार, फॉल्स झालं तर हा पार्ट एक्झिक्यूट होणार. इफ दिस कंडिशन इव्हॅल्युएट्स टू ट्रू देन इफ ब्लॉक इज एक्झिक्युटेड. इफ दिस कंडिशन इव्हॅल्युएट्स टू फॉल्स देन एल्स ब्लॉक इज एक्झिक्युटेड. कळलं, ही कंडिशन आहे. पर्सेंटेज इथे काय आलं ते समजलं. पर्सेंटेज काय रिटर्न करतं, रिमाइंडर रिटर्न करतं. ए डिवायडेड बाय 2 याचा आन्सर काय येणार, जर एची किंमत 10 असेल तर ए डिवायडेड बाय 2 असेल तर 5 आन्सर येतं. आणि ए पर्सेंटेज 2 म्हणजे काय, पर्सेंटेज म्हणजे हा मॉड आहे तर काय येणार, रिमाइंडर 10 मॉड 2 काय येणार, 0. मग हे लेफ्ट साईडला सुद्धा आन्सर 0 येणार, राईट साईडला सुद्धा आन्सर 0 येणार. म्हणजेच काय, ट्रू होणार हे. म्हणजे ही कंडिशन जर ट्रू झाली तर इफ ब्लॉकमधला कोड एक्झिक्यूट होणार, जर फॉल्स झाली तर एल्स ब्लॉकमधला कोड एक्झिक्यूट होणार. आता हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. एंटर अ नंबर, एंटर मी किती केला आता, 5 केला तर काय आलं, 5 इज ऑड. आणि जर एंटर अ नंबर मी आता 6 केला तर 6 इज इवन. त्याच्यानंतर मी इथे 11 टाकला, 11 इज ऑड. 44 टाकला, 44 इज इवन. समजलं का. एला 2ने डिवाइड केलं आणि जर रिमाइंडर 0 येत असेल तर इवन कर. आपण 5 टाकला, मग 5ला जर 2ने डिवाइड केलं तर रिमाइंडर काय येणार, बेदुणे 4, 5तनं 4 जाणार, राहणार 1. मग आन्सर इथे 1 येतं का, नाही. सॉरी, आन्सर इथे 0 येतं का, नाही. 0 ऐवजी काय येतं, इथे 1 येतं. 0 येत नाही म्हणून ही कंडिशन फॉल्स झाली. म्हणून त्याने काय केलं, ए इज ऑड हे प्रिंट केलं. कळलं. इवन ऑडचा प्रोग्राम समजला सगळ्यांना. ज्ञानेश्वर,
समजला? त्यानंतर पुढचा प्रोग्राम इवन ऑड विथ लूप, म्हणजे युजरला आपण एखादा नंबर एंटर करायला सांगणार आणि त्या नंबरपर्यंत जेवढे इवन नंबर्स येतात स्टार्टिंग फ्रॉम 0 ते सगळे आपल्याला प्रिंट करायचे आहेत. म्हणजे युजरने जर 100 एंटर केला तर 0, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 अप टू 100 असे प्रिंट झाले पाहिजे. युजरने जर 1000 एंटर केलं तर 0 पासून 1000 पर्यंत जेवढे इवन नंबर्स आहेत ते प्रिंट व्हायला पाहिजे. मग काय लॉजिक वापरणार? सेम लॉजिक वापरणार. मग मी हा प्रोग्राम इथे कॉपी पेस्ट करतो. इथे याला नाव काय देतो? इवन ऑड लूप डेमो. मग आता इथे चेंज काय करणार? एंटर अ नंबर. मग युजर जो काय नंबर एंटर करणार आहे तो कशामध्ये गेला? समजा ए मध्ये गेला. कशामध्ये गेला? ए नावाच्या या व्हेरिएबलमध्ये गेला. ए पकडा किंवा याला एन पकडा, कुठलाही व्हेरिएबल तुम्ही वापरू शकता. मग मला आधी काय करायचं आहे? एनची व्हॅल्यू जर 10 असेल तर 1 ते 10 नंबर प्रिंट करता मला आले पाहिजेत. एनची व्हॅल्यू जर 100 असेल तर 1 ते 100 मला अंक प्रिंट करता आले पाहिजेत. 1 ते किंवा 0 ते जे काही तुम्हाला द्यायचं असेल तो स्टार्टिंग पॉईंट. समजा 0 ते असेल. जर एनची व्हॅल्यू 1000 असेल, युजरने एंटर केलेली व्हॅल्यू जर 1000 असेल तर 1 ते 1000 पर्यंत आधी मला नॉर्मल नंबर प्रिंट करता आले पाहिजेत. नंतर आपण इवन नंबर कसे प्रिंट करायचे ते बघू. मग तात्पुरता हा जो कोड आहे तो मी कट करून ठेवतो. मग मी पेस्ट करणार जिथे गरज पडेल तिथे. मग मला 0 ते n पर्यंतचे नंबर प्रिंट करायचे आहेत. मग मी कसे प्रिंट करू शकतो? फॉर लूप वापरून. आपण हा कोड ऑलरेडी बघितलेला आहे. i = 0. 0 पासून सुरुवात करायची आहे. आयच्या ठिकाणी आपण a वापरूया. हां, a = 0, a <= n, a++, सेम कोड. आणि इथे मी काय करणार? system.out.println मध्ये a ची किंमत प्रिंट करणार. प्रोग्राम रन केला आणि इथे समजा मी आता 10 टाकले तर 1 ते 10 नंबर प्रिंट झाले. 100 टाकले तर 1 ते 100 नंबर प्रिंट झाले. 0 ते 0 पासून सुरू अप टू n पर्यंत. n मध्ये 10 असतील, 100 असतील, जी व्हॅल्यू काही स्टोअर होणार ती. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? मग आता मला काय करायचं? हे सगळे नंबर प्रिंट न करता मला इवन नंबर प्रिंट करायचे आहेत. मग मी काय करणार? मगाचचा कोड इथे कॉपी पेस्ट करतो. बघा, या फॉर लूपच्या मध्ये मी काय करतो? इथे मगाचचा कोड कॉपी पेस्ट करतो. फॉर लूपचं ब्रॅकेट इथे सुरू झालं, इथे संपलं. मग याच्यात मी काय करतो? हा जो काही ए आहे तो डायरेक्ट प्रिंट करू नको. मगाशी आपण काय करत होतो? डायरेक्ट प्रिंट करत होतो ना इथे. मग आता मी त्याला काय सांगतोय? हा जो ए आहे तो डायरेक्ट प्रिंट करू नको, तर चेक कर हा 2 ने फुल्ली डिव्हिजिबल आहे का. 2 ने डिवाइड करून जर रिमाइंडर 0 येत असेल तरच तो प्रिंट कर असं मला सांगायचं आहे. नाहीतर करू नको असं मला सांगायचं आहे. मग झालं, एवढं मी काढून टाकलं, संपला प्रोग्राम. जर तो फुल्ली डिव्हिजिबल बाय 2 असेल तरच ए ची व्हॅल्यू प्रिंट कर. जर नसेल, ही कंडिशन फॉल्स झाली तर आपण एल्स ब्लॉक लिहिलेला नाही आहे, म्हणजे तो प्रिंट करणार नाही. इथे 10 टाकलं, मग बघा फक्त इवन नंबर त्याने प्रिंट केले. जर मी इथे 100 टाकलं ते 1 ते 100 मधले त्याने इवन नंबर प्रिंट केले. जर मी इथे 1000 टाकलं 1 ते 1000 मधले केले. 1,00,000 टाकलं 1, 1, 2, 3, 4, 5, 1,00,000 पर्यंतचे त्याने सगळे इवन नंबर प्रिंट केले. हेच जर मला ऑड नंबर प्रिंट करायचे असेल तर ए ला फुल्ली डिव्हिजिबल बाय 2 करून, ए हा 2 ने फुल्ली डिव्हिजिबल असेल तर तो इवन आहे, आणि जर नसेल तर तो ऑड आहे. नसेल म्हणजे काय? नॉट इक्वल टू आपण कसं देतो? असं देतो, नॉट इक्वल टू. कळलं? मग आता काय होणार? सगळे ऑड नंबर प्रिंट करणार. 10 टाकलं तर 0 ते 10 पर्यंतचे ऑड नंबर प्रिंट केले. 100 टाकलं सगळे ऑड नंबर आले 100 पर्यंतचे. 1000 टाकलं 1000 पर्यंतचे ऑड नंबर आले. 1,00,000 टाकलं तर 1,00,000 पर्यंतचे सगळे ऑड नंबर आले. हा प्रोग्राम समजला का? सबीना, सायली, नेहा? समजला?
प्रज्ञा, हा प्रोग्राम समजला? काल जॉईन झाली नव्हतीस ना इफ एल्स शिकवताना? इफ एल्स फॉर लूप ते व्हिडिओ बघल्यानंतर तुला समजणार. इफ एल्सची व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड झाली असेल एवढ्यात. चेक करतो. दुसऱ्या पीसीवर नाही, लॅपटॉपवरून अपलोड करत लावलेली. 60% अपलोड झालेली आहे. होणार ती हळूहळू. त्याच्यानंतर तुम्ही परत ही व्हिडिओसुद्धा बघू शकता. आता शिकवतोय त्याची, ती सुद्धा यूट्यूबवर टाकणार. सगळ्या व्हिडिओ यूट्यूबवर टाकणार. तर कोणी लेक्चर असं मध्ये मिस करू नका, कारण हे सगळे जे पॉईंट्स आहेत ते इंटरकनेक्टेड आहे. मध्ये 1 दिवसाची जरी गॅप पडली तरी काय पुढचं समजणार नाही, कारण 1 तासाचं सगळं विश्लेषण तुम्हाला चुकतं, मिस होतं आहे. मग पुढे लिंक लागत नाही. मग म्हणून प्रोग्रामिंगची जी लेक्चर्स असतात ती सहसा मिस करू नयेत, प्रोग्रामिंगची आणि मॅथ्सची. तर हे झालं. त्याच्यानंतर आता प्राईम नंबरचा प्रोग्राम बघणार. आता प्राईम नंबर आपण कसा ओळखतो सांग तन्वी. एखादा नंबर प्राईम आहे की नाही हे आपण कसं ओळखतो? मूळ संख्या, संयुक्त संख्या, मराठी मीडियममध्ये मूळ संख्या आहे की नाही कसं ओळखतो तन्वी? नॉट डिव्हिजिबल बाय 2 हे काय झाले? ऑड झाले. फॉर एक्झाम्पल 15 हा नंबर काय आहे? नॉट डिव्हिजिबल बाय 2 आहे, पण प्राईम आहे का? 15 हा नंबर याला 2 ने भाग जात नाही, पण तो प्राईम आहे का? हां बोल. हां हां शाबास, बरोबर. म्हणजे काय? 1 ने तो नंबर फुल्ली डिव्हिजिबल असणार आणि स्वतः तो नंबर, स्वतः म्हणजे कोण? n, म्हणजे तो युजरने एंटर केलेला नंबर. फॉर एक्झाम्पल आपण आता जास्त ए व्हेरिएबल वापरलं म्हणून ए घेऊया. युजरने एंटर केलेला नंबर, मग 1 आणि तो नंबर स्वतः, याच्यामधले जे नंबर्स इथले येत आहेत, हे जे नंबर्स मधले येत आहेत, मग ते कितीही असू देत, त्यांनी त्याला अजिबात भाग जाणार नाही. फक्त 1 आणि तो नंबर स्वतः यांनी तो फुल्ली डिव्हिजिबल असणार, म्हणजे रिमाइंडर 0 येणार. आणि जे मधले जे आहेत मधल्यांनी तो फुल्ली डिव्हिजिबल नसणार, अजिबात भाग जाणार नाही. फॉर एक्झाम्पल ए ची व्हॅल्यू जर आपण किती टाकली, समजा 5 टाकली, तर 1 आणि 5च्या मध्ये कोण कोण येतात? 2 3 4 हे येतात. मग बघा 5ला 1 ने भाग जातो, 1च्या पाड्यामध्ये येतो तो, आणि 5 स्वतःच्या पाड्यामध्ये सुद्धा येतो. पण 2 3 4 यांच्या पाड्यामध्ये येतो का तो? नाही. कळलं? म्हणजे 5 हा कोण आहे? प्राईम आहे. 6 घेतला तर आता ह्या मधल्यानी 6ला भाग जातो का? इथे कोण येणार आता? 5 मध्येच या रेंजमध्ये. 1 ने भाग जातो, 2 ने सुद्धा जातो, 3 ने सुद्धा जातो, 4 ने जात नाही, 5 ने जात नाही. 2 आणि 3 ने तर जातो ना, म्हणजे तो प्राईम नाही, म्हणजे मूळ संख्या नाही, कंपोजिट आहे. प्राईम नंबर म्हणजे काय? हे जे मधले आहेत 1 आणि तो नंबर इट सेल्फ, याचे जे मधले आहेत त्याच्यातील एकानेही भाग जाता कामा नये, फुल्ली डिव्हिजिबल असता नये, तर तो प्राईम नंबर. आणि हे जे मधले आहेत त्याच्यातील एकाने जरी त्याला फुल्ली डिव्हिजिबल भाग गेला, म्हणजे रिमाइंडर 0 आला, तर काय होणार? तो प्राईम नसणार. कन्सेप्ट लक्षात घ्या. कुठलाही नंबर असेल, फॉर एक्झाम्पल इथे आपण 13 घेतला, तर 1 आणि 13च्या मधले जे नंबर आहेत इथून इथपर्यंत, या नंबरमधील एकाने जरी भाग गेला या नंबरला 13ला, तर काय? 13 हा प्राईम नंबर नसणार. आणि या मधल्यामधून एकाने जरी भाग नाही गेला तर तो प्राईम नंबर असणार.
एकने तर सगळ्याच नंबरला भाग जातो आणि इथे जो कोणी असेल 13 असेल 17 असेल 20 असेल तो काय स्वतःला फुल्ली डिव्हिजिबल असतोच, कळलं ना. मग हे दोन सोडून एक आणि तो नंबर इटसेल्फ सोडून जे मधले आहेत त्याच्यातील एखाद्या नंबरने जरी तो फुल्ली डिव्हिजिबल असेल तर तो प्राईम नाही, अदरवाईज तो प्राईम आहे. हे लॉजिक आपण वापरायचो. लॉजिक काय ते समजलं? तन्वी, साधना, युजर जो काय नंबर एंटर करणार तो समजा ए असेल, मग एकच्या नंतर म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम 2 अप टू a-1 एच्या अगोदरचा नंबर, याच्यामधील एका जरी नंबरने तो फुल्ली डिव्हिजिबल असेल तर तो प्राईम नाही. फुल्ली डिव्हिजिबल आला म्हणजे तो प्राईम नाही. समजलं? हे मधले नंबरची रेंजमध्ये आपल्याला एका एकाने भाग लावून बघायचं आहे. मग हे जे मधले नंबर्स आहेत हे मला प्रिंट करता आले पाहिजेत आधी, मग आपण भाग लावून बघू शकतो ना. मग आपण युजरला सांगितलं एंटर अ नंबर, जो युजरने नंबर एंटर केला तो ए मध्ये गेला. मग ए मध्ये गेलेली व्हॅल्यू ही प्राईम आहे की नाही हे मला चेक करायचं आहे. मग मी काय करणार, 1 पासून या ए पर्यंत यांच्या मधले जे नंबर्स आहेत त्यांनी एका एकाने भाग लावून बघणार. जर रिमाइंडर 0 आला तर तो प्राईम नाही. एकाने जरी भाग लावून रिमाइंडर 0 आला तर तो प्राईम नाही. मग आधी जे मधले नंबर्स आहेत स्टार्टिंग फ्रॉम 2 अप टू a-1 त्याच्या अगोदरचा नंबर हे मी चेक करणार. त्याला a-1 आपण म्हणू शकत नाही, त्याच्या अगोदरचा नंबर. मध्ये हे कसे मी प्रिंट करून बघू शकतो, तर फॉर लूप वापरून इंट i इज इक्वल टू 2. 2 पासून मला सुरुवात करायची आहे. 2 पासूनच का, कारण मला इथून हे जे 3 डॉट्स आहेत, 3 डॉट्स काय रिप्रेझेंट करतात, 2 3 4 5 6 अप टू एच्या अगोदरचा नंबर. मग आयची व्हॅल्यू तुम्ही इथे काय घेणार, चालेल आयच ठेवा. i इज इक्वल टू 2. i लेस दॅन युजरने एंटर केलेला नंबर ए. लेस दॅन इक्वल टू नाही, लेस दॅन इक्वल टू केलं तर हा स्वतः येणार इटसेल्फ. स्वतः तर स्वतःला भाग जातोच ना, कुठलाही नंबर स्वतःला डिवाइड करतोच, फुल्ली डिव्हिजिबल असतो. म्हणून याच्या अगोदरचा नंबर मला पाहिजे, अगोदरच्या नंबरपासून 2 पासून अगोदरच्या नंबरपर्यंत म्हणून इथे लेस दॅन वापरलंय. लेस दॅन इक्वल टू वापरलं तर ए सुद्धा इन्क्लूड होणार त्यात, तसं मला नको आहे म्हणून लेस दॅन लिहिलंय आय प्लस प्लस. मग आता ही आयची व्हॅल्यू प्रिंट करून बघतो. समजा मी इथे 10 एंटर केला, मग ए मध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर झाली. मग आता बघा 2 पासून 10च्या अगोदरचे नंबर मला प्रिंट करता आले ना. मग या सगळ्या नंबरने मी भाग लावून बघणार. कोणाला भाग लावून बघणार, तर ए मध्ये स्टोअर झालेल्या व्हॅल्यूला. जर फुल्ली डिव्हिजिबल एखादा मिळाला तर तो प्राईम नाही. पुन्हा रन केला आणि इथे मी काय टाकला आता 13, तर 2 पासून 12 पर्यंतचे नंबर प्रिंट झाले. इथे मी टाकला 22, तर 2 पासून 21 पर्यंतचे नंबर प्रिंट झाले. एवढं कळलं सगळ्यांना? एवढं कळलं का? एवढं समजलं? ओके. मग आता मला काय करायचं आहे, हा जो आय आहे, आय म्हणजेच कोण, हे नंबर स्टार्टिंग फ्रॉम 2 अप टू एच्या अगोदरचा नंबर, याने भाग जातोय की नाही चेक करायचा आहे. कोणाला भाग जातोय का, तर एला भाग जातोय का ते चेक करायचं आहे. मग मगाशी आपण काय केलं होतं, इफ ए %2 डबल इक्वल टू 0 असं केलं ना आपण. मग आता इथे 2 ऐवजी काय येणार, आय येणार. आय म्हणजे कोण आहेत, एकदा 2 असणार, 3 असणार, 4 असणार, 5 असणार, अप टू एच्या अगोदरचा नंबर म्हणजे कोण, हे सगळं. एकदा 2 असणार, 3 असणार, 4 असणार, अप टू एच्या अगोदरचा नंबर. आणि जर ही कंडिशन ट्रू झाली, तर काय कर, तो ए हा नंबर प्राईम नाही, कारण प्राईम नंबरला कोणी भाग जातो, बाय दॅट नंबर इटसेल्फ आणि 1 आणि तो नंबर इटसेल्फ म्हणजे ए स्वतःला भाग जातो आणि 1ला भाग जातो.
बाकी जे मधले आहेत 2 पासून एच्या अगोदरपर्यंत त्यांनी भाग जात नसेल तर तो प्राईम नंबर. आणि इथे जर भाग गेला म्हणजे डबल इक्वल टू 0 ए मॉड आय डबल इक्वल टू 0. आय काय रिप्रेझेंट करतो? मधले नंबर 2 पासून त्या नंबरच्या अलीकडचे नंबर. जर भाग गेला तर इथे काय तो नंबर प्राईम असणार. मग मला काय करायचं आहे इथे, एक मी बुलियन व्हॅल्यू घेतो, वरती घ्या कुठेही घ्या, समजा सगळ्यात वरती डिफाईन करू शकता किंवा इथे डिफाईन करू शकता, ट्रू फॉल्स वाली. त्याला नाव देतो इच प्राईम. इच प्राईम इज इक्वल टू बाय डिफॉल्ट व्हॅल्यू ट्रू ह्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवतो. इच प्राईम नावाचे व्हेरिएबल घेतलं, त्याच्यामध्ये ट्रू ही व्हॅल्यू स्टोअर केली. ट्रू आणि फॉल्स म्हणजे डेटा टाईप काय येणार? बुलियन, म्हणून इथे मी बुलियन दिला. मग मी इथे काय करतो, जर त्या एला आयने भाग गेला, आय म्हणजे कोण? एकदा 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, अप टू एच्या अगोदरचा नंबर. जर त्याच्यातील एकानेही जरी भाग गेला तर इच प्राईमची व्हॅल्यू काय कर? फॉल्स कर. मग इच प्राईमची व्हॅल्यू फॉल्स कर आणि पुढचे नंबर चेक करत बसू नको असं मला सांगायचं आहे. या लूपच्या बाहेर पड. मग लूपच्या बाहेर फेकण्यासाठी, कर्सरला बाहेर फेकण्यासाठी ब्रेक हा कीवर्ड वापरतात. कुठला? ब्रेक हा कीवर्ड वापरतात. म्हणजे काय? हे जे आता मधल्या नंबर्स आहेत याच्यातील एकाने जरी भाग गेला, हे मधल्या नंबरमधल्या एकाने जरी भाग गेला तरी तो नंबर प्राईम नसणार. कारण प्राईम नंबर म्हणजे कोण? त्याला 1ने भाग जाणार आणि त्या नंबरने स्वतःला, इट डिवाइड्स बाय इटसेल्फ. हे मधल्याने त्याला अजिबात भाग जाणार नाही. मधल्या एकाने जरी भाग गेला तरी तो प्राईम नंबर नाही. म्हणून एकाने जरी भाग गेला तर तो प्राईम नंबर नाही. मग पुढचे डॉट डॉट्स आहेत ते पुढचे नंबर चेक करत बसायला पाहिजे का? नाही, तिथून बाहेर पडायला पाहिजे. म्हणून इथे मी ब्रेक हा कीवर्ड लिहिला. एवढं कळलं? म्हणजे याच्या बाहेर पडणार, लूपच्या बाहेर पडणार. मग लूपच्या कर्सर बाहेर पडल्यानंतर काय चेक कर? इफ इच प्राईमची व्हॅल्यू ही जर ट्रू असेल तर काय प्रिंट कर? युजरने एंटर केलेला नंबर इच प्राईम. एल्स जर इच प्राईमची व्हॅल्यू फॉल्स झाली, म्हणजे ही कंडिशन जर ट्रू झाली तर इच प्राईमला व्हॅल्यू फॉल्स येणार. नाही तर बाय डिफॉल्ट ट्रू असाइन करून आपण ठेवलेली आहे. ही कंडिशनच जर ट्रू झाली नाही, मधल्या एकाही नंबरने भाग गेला नाही, तर इच प्राईमची व्हॅल्यू ट्रूच राहणार. कळलं ना? आणि जर इच प्राईमची व्हॅल्यू ट्रू असेल तर त्या दॅट नंबर इज प्राईम असं प्रिंट होणार, जो काही नंबर असेल तो. नाहीतर काय प्रिंट होणार? जर इज प्राईमची व्हॅल्यू फॉल्स झाली तर काय प्रिंट होणार? इज कंपोजिट किंवा नॉट प्राईम असं तुम्ही लिहू शकता. मग हा प्रोग्राम मी रन केला. मग मी इथे आता काय टाकतो? 5 टाकतो तर 5 इज प्राईम. 6 टाकतो, 6 इज कंपोजिट. 8 टाकतो, 8 इज कंपोजिट. 11 टाकतो तर 11 इज प्राईम. 13 टाकतो, 13 इज प्राईम. थोडक्यात प्राईम नंबर कसे ओळखायचे? जे नंबर स्वतःचा पाडा आणि एकचा पाडा सोडून बाकी कोणाच्याच पाड्यात येत नाहीत ते प्राईम नंबर. जे नंबर स्वतःचा पाडा आणि एकचा पाडा हे सोडून मधल्या बाकी कोणाच्याच पाड्यात येत नाहीत ते प्राईम नंबर. म्हणजे ते बाकी कोणताच नंबर त्यांना फुल्ली डिवाइड करत नाही ते प्राईम नंबर. फुल्ली डिवाइड करतो की नाही आपण कसं चेक करतो? मॉड्युलस ऑपरेटर वापरून, पर्सेंटेज ऑपरेटर वापरून. मग अशा प्रकारे आपण हा प्राईम नंबरचा प्रोग्राम बघितला. मग याच्यात आणखी एक आहे. जर एखाद्या युजरने, जर कोणी माझ्यासारखा असेल आणि त्याने मुद्दाम इथे 1 टाकलं तर 1 इज प्राईम येत आहे बघा. 1 हा प्राईम आहे का? नाही. तर आपण हायस्कूलमध्ये शिकलो आहोत 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. 1 इज नीदर प्राईम नॉर कंपोजिट, इट इज ऑड. मग हे मला आधी चेक केलं पाहिजे. युजरने एंटर केलेली व्हॅल्यू जर 1 असेल तर हे फेमस स्टेटमेंट प्रिंट झालं पाहिजे, आणि 1 नसेल तर हा सगळा उद्योग त्याने केला पाहिजे. कळलं? इथून इथपर्यंतचा. मग इथून इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो मी कट करतो आणि पेस्ट कशामध्ये करणार? इफ ए ची किंमत जर 1 असेल तर काय प्रिंट कर? 1 इज नीदर प्राईम नॉर कंपोजिट, इट इज ऑड नंबर. झालं? हे फेमस स्टेटमेंट प्रिंट केलं. आणि जर ए ची किंमत 1 नसेल
काहीतरी वेगळी असेल, 1 व्यतिरिक्त दुसरी असेल, तर मग असा कोड इथे कॉपी पेस्ट करतो या एल्समध्ये. हा एल्स बघा इथे सुरू झाला, इथे संपला, आणि याच्या आतमध्ये मी इथे कोड पेस्ट करतोय. कळलं? एल्स इथे सुरू झाला, इथे संपला, आणि याच्या आतमध्ये मी तो मग असा कोड टाईप केला. मी आता हा रन करतो. मग इथे मी आता नंबर एंटर करतो. जर 10 एंटर केला तर कंपोजिट, 11 एंटर केला तर प्राईम, 14 एंटर केला, 143 एंटर केला तर कंपोजिट, 14 एंटर केला तर कंपोजिट, 17 एंटर केला तर प्राईम. कळलं? आणि जर आता 1 एंटर केला तर मग अशी 1 इज प्राईम दिलेलं, आता काय येणार? 1 एंटर केला तर 1 इज निदर प्राईम नॉर कंपोजिट, इट इज ऑड नंबर. म्हणजे युजरने एंटर केलेला नंबर प्राईम आहे की नाही हे चेक करायचा हा प्रोग्राम झाला. हे लॉजिक समजलं का सगळ्यांना? पुन्हा एकदा ही व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर बघून घ्या ही व्हिडिओ. लॉजिक तर समजला ना, कसा प्राईम नंबर आपण ओळखतो ते. 1 आणि तो नंबर इटसेल्फ याच्यामधले जे आहेत त्यांच्यानी जर भाग जात नसेल तर तो प्राईम, आणि मधल्या एकाने जरी भाग गेला तर तो कंपोजिट. एकाने जरी भाग गेला तर मग पुढच्या नंबरने चेक करायची गरज नाही, पुढच्या नंबरने भाग लावत बसायची गरज नाही. मग लूप ब्रेक केला. ब्रेक केला म्हणजे काय? कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर आला आणि ही गोष्ट त्याने चेक केली. मग याच्यात एक ऑप्शन आहे, इज प्राईम. इथे डबल इक्वल टू ट्रू लिहायची गरज नाही. हे जर व्हेरिएबल बुलियन टाईपचं असेल, म्हणजे याचा डेटा टाईप बुलियन असेल, आणि इथे इफच्या आतमध्ये आपण एखादं बुलियन व्हेरिएबल लिहिलं तर तो काय ट्रीट करतो? इज इक्वल टू ट्रू असं आहे का, हा त्याचा असं ते इंटरप्रिट करतो तो, किंवा कंपाईल करतो. जरी तुम्ही एवढं लिहिलं तरी सेम आउटपुट तुम्हाला मिळणार. इफ ब्रॅकेटमध्ये इज प्राईम याचाच अर्थ काय? इफ इज प्राईम डबल इक्वल टू ट्रू असा याचा अर्थ. कळलं? जर त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप बुलियन असेल तरच तो ॲटोमॅटिक ओळखतो. हां, असं. तर हा एक प्रोग्राम झाला, आणि हा शेवटचा प्रोग्राम बघूया, आणि हे 2 प्रोग्राम आहेत ते उद्या बघूया कारण वेळ होत आलेली आहे. प्राईम नंबर विथ लूप. म्हणजे मगाशी आपण काय केलं? पहिलं इवन ऑड प्रोग्राम प्रिंट करायला शिकलो. आधी युजर नंबर एंटर करणार आणि एंटर केलेला नंबर इवन आहे की ऑड आहे हे आपण प्रिंट करत होतो. त्याच्यानंतर आपण काय केलेलं? युजरला एखादा नंबर ॲड करायला सांगितला, एंटर करायला सांगितला, आणि 0 पासून त्या नंबरपर्यंत जेवढे इवन नंबर होते ते प्रिंट करून बघितले. त्यानंतर जेवढे ऑड नंबर होते ते प्रिंट करून बघितले. आता आपल्याला तसंच काय करायचं आहे? 0 पासून युजरने एंटर केलेल्या नंबरपर्यंत जेवढे प्राईम नंबर आहेत ते प्रिंट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल युजरने नंबर एंटर केला 10, तर काय प्रिंट व्हायला पाहिजे? 3, 5, 7, 11, 13, 17 असे अप टू 100 पर्यंत. युजरने जर 1000 एंटर केलं व्हॅल्यू, युजरने एंटर केलेली व्हॅल्यू जर 1000 असेल तर आपण काय चेक करणार? तर नंबर कुठले प्रिंट होणार? 3, 5, 7, 11, 13, 17 अप टू 1000 पर्यंत. मोठासा काही विषय नाही. सेम जसं मगाशी आपण केलं, फॉर लूप वापरला आणि त्याच्या आतमध्ये तो कोड लिहिला, हा लॉजिकवाला, सेम असंच आपण करणार आहोत. सेम असंच आपण करणार आहोत. आपलं मेन लॉजिक काय आहे? तर हा कोड आहे. मेन लॉजिक इथून इथपर्यंतचा कोड आहे, बरोबर. मग हा कोड मी कट करून ठेवतो, जो मला पुढे आता वापरावा लागणार, तेव्हा मी पेस्ट करणार. मग आधी मला काय करता आलं पाहिजे? 1 पासून ते त्या नंबरपर्यंतचे सगळे नंबर्स मला प्रिंट करता आले पाहिजेत. 1 पासून युजरने एंटर केलेल्या नंबरपर्यंतचे सगळे नंबर्स प्रिंट करता आले पाहिजेत. फॉर इंट आय इक्वल टू 0. 0 पासून सुरू करायचं असेल तर आय इज इक्वल टू 0 घ्या. 1 पासून सुरू करायचं असेल तर आय इज इक्वल टू 1 घ्या. 2 पासून सुरू करायचे असेल तर आय इज इक्वल टू 2 घ्या. आय लेस दॅन युजरने एंटर केलेला नंबर. युजरने एंटर काय केला? ए एंटर केला. आय प्लस प्लस, इथे मी ए देतो. इथे लेस दॅन इक्वल टू कशाला दिलंय मी? कारण त्या नंबरपर्यंत जेवढे प्राईम नंबर्स असतील तेवढे मला प्रिंट करायचे आहेत. इथे 10 टाकलं तर आधी मला काय झालं? 10 10 10 10 सॉरी, एची नाही, मला
आयची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. हां, आयची व्हॅल्यू 10 एंटर केली ना, म्हणून 10 आले. आयची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. 2 3 4 5 6 अप टू 10 पर्यंत प्रिंट झाले. समजा मी इथे 100 टाकला तर 100 पर्यंत नंबर प्रिंट झाले. हा नॉर्मल फॉर लूपच्या प्रोग्राममध्ये आपण बघितलं. आता डायरेक्टली आयची व्हॅल्यू प्रिंट न करता जर मला इवन ऑड चेक करायचं असेल तर मी काय केलेलं, हे इफ आय %2 = 0 येत असेल तरच काय कर, हे स्टेटमेंट इथे लिहिलेलं होतं ना मी. तेव्हा मला काय दिसायचं, जर मी 10 टाकले तर तिथपर्यंतचे 10 पर्यंतचे इवन नंबर दिसायचे. 100 टाकले तर 100 पर्यंतचे इवन नंबर दिसायचे. आता मला चेक काय करायचं आहे, या आयची व्हॅल्यू जर प्राईम असेल तरच तो प्रिंट कर. माहिती आता कंडिशन काय देणार, मगाचा सगळा कोड आता इथे वापरणार. बरोबर, मगाचा मी कॉपी करून ठेवलेला कोड आहे तो आता या फॉर लूपमध्ये टाकतो, इथे पेस्ट करतो. सगळा कोड मी इथे पेस्ट केला. बरोबर, मग आता इथे व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलणार. व्हेरिएबलची व्हॅल्यू बदलणार कारण इथे बघा बाहेरचा एक फॉर लूप आहे आणि आतमधला सुद्धा फॉर लूप आहे. मग इथे आपण आय वापरलं तर परत आपण इथे आय वापरू शकत नाही. कळलं? मग आपण जे काही नंबर प्रिंट करतो, आतापर्यंत जे नंबर प्रिंट करत होतो त्यांना आपण दुसरं एखादं व्हेरिएबल देऊया, एन देऊया, म्हणजे आतमधला जो लूप आहे तो नाराज होणार नाही. आणि इथे आपण प्रिंट काय करूया, एनची व्हॅल्यू प्रिंट कर. इथे 10 टाकलं आलं सेम आउटपुट, 100 टाकलं आलं सेम आउटपुट. मग आता मी काय करतो, इथे डायरेक्टली एन प्रिंट करण्याऐवजी मी काय करतो, इथे तो मागासचा कोड कॉपी पेस्ट करतो प्राईम नंबरचा. मग आता मला काय करायचं आहे, हा जो एन आहे तो प्राईम आहे की नाही हे चेक करायचं आहे. एन म्हणजे कोण, एनची व्हॅल्यू एकदा काय असणार, 2 असणार, 3 असणार, 4 असणार, 5 असणार, अप टू युजरने एंटर केलेल्या नंबरपर्यंत. मग हा एन प्राईम आहे की नाही हे चेक करायचं आहे. ए हा चेक करायचा नाही तर एन हा चेक करायचा आहे. मग मी इथे काय करणार, फक्त एच्या ऐवजी एन टाकणार, विषय संपला, प्रोग्राम रन करतो. हां, आणि इथे ए इज प्राईम, ए इज कंपोजिट ऐवजी मी काय करणार, इथे जर तो प्राईम असेल तरच तो नंबर प्रिंट करणार, जर प्राईम असेल तरच तो नंबर प्रिंट करणार. एवढं. मग मी इथे 10 टाकलं, हां इथे आता लूप आपल्याला ब्रेक करायचा नाही आहे, चेक करायचे आहेत सगळे नंबर, सगळे प्रिंट करायचे आहेत. अरे काय चुकलं, इथे येणार एन. ए नाही, इथे आपण प्रिंट करणार एन. दोन 3 5 7 हे काय झाले, 10 पर्यंतचे. इथे आपण 10 टाकला ना, मग 10 पर्यंतचे प्राईम नंबर आले. जर मी इथे 100 टाकला तर हे 100 पर्यंतचे सगळे प्राईम नंबर आले बघा. जर मी इथे 1000 टाकला तर 1000 पर्यंतचे सगळे प्राईम नंबर आले. मग आता इथे मी काय केलं ते सगळं पुन्हा सांगतो. पहिलं मी काय ट्राय केलं, की इथे जो काय आपण नंबर टाकतो 2 3 5 हे जे काय आहे 2 3 4 5 हे जे सगळे नंबर प्रिंट करायचा प्रयत्न केला 2 पासून त्या नंबरपर्यंतचे. हां, नंतर हे व्हेरिएबल मी जरा बदललं. का बदललं, कारण आय नावाचे व्हेरिएबल आपण ऑलरेडी वापरलेलं आहे कॉपी पेस्टेड कोडमध्ये. कॉपी पेस्टेड म्हणजे मगाचा प्राईम नंबरचा कोड, म्हणून आयच्या ऐवजी आपण इथे एन घेतलं व्हेरिएबल.
झालं. 2 ते 10 पर्यंतचे आपण सगळे नंबर्स प्रिंट करत होतो. आता सगळे नंबर्स प्रिंट न करता मला फक्त प्राईम नंबर्स प्रिंट करायचे आहेत. मग प्राईम नंबर मी कसा ओळखतो? इफ, मग त्याच्यासाठी मी फॉर लूप लावणार, बरोबर. मग मगाचाच कोड मी इथे कॉपी पेस्ट करणार हा. मग याच्यात चेंज कुठे करणार? मगाच्या कोडमध्ये. कॉपी पेस्टपेक्षा इथे तुम्हाला कोड टाईप करून दाखवतो, म्हणजे स्टेप बाय स्टेप लक्षात येईल. ठीक आहे. तर सध्या आपण काय करतो, इथे एनची व्हॅल्यू प्रिंट करतो. एनची व्हॅल्यू काय येते? 2 पासून 10 पर्यंतचे सगळे नंबर प्रिंट होत आहेत. 10 म्हणजे कोण? युजरने एंटर केलेला नंबर. हां. आणि एन म्हणजे कोण? हे जे खाली आपल्याला रेंज मिळते ते, हे सगळे नंबर्स म्हणजे एन समजा. मग मी इथे चेक करणार एन हा प्राईम आहे की नाही हे मला चेक करायचं आहे. कसं चेक करणार? तर इथे फॉर लूप वापरणार. एन हा प्राईम नंबर आहे की नाही कसं चेक करणार? 2 3 4 5 6 7 अप टू n-1 किंवा एनच्या पूर्वीचा नंबर, याच्यातील एकाने जरी त्याला पूर्णपणे भाग गेला, फुल्ली डिव्हिजिबल झाला, तर तो प्राईम नाही. म्हणून मी इथे चेक करतो आय डबल इक्वल टू 2. आय म्हणजे कोण? याचा डेटा टाईप काय? इंटीजर. इंट आय डबल इक्वल टू नाही, सिंगल इक्वल टू 2. डबल इक्वल टू कम्पेअर करण्यासाठी वापरतात, सिंगल इक्वल टू असाइन करण्यासाठी वापरतात. दोन ही व्हॅल्यू मी आयला असाइन केली. आय लेस दॅन इक्वल टू एन. एन हा नंबर मला लेस दॅन इक्वल टू नाही, हा लेस दॅन. एन हा नंबर प्राईम आहे की नाही मला चेक करायचा आहे ना, म्हणून लेस दॅन एन. मगाशी मला ए हा नंबर प्राईम आहे की नाही चेक करायचं होतं, म्हणून लेस दॅन ए होतं. आणि इथे आय प्लस प्लस. मग आता मी भाग लावून बघणार इथे. इफ त्या नंबरला, युजरने एंटर केलेल्या नंबरला, एला, जर मला चेक कोण करायचं आहे? युजरने एंटर केलेल्या नंबरला नंबर हा प्राईम आहे की नाही हे चेक करायचं नाही. तर युजरने एंटर केलेल्या नंबरपर्यंत जेवढे नंबर्स येतात ते म्हणजे कोण? एन. 2 पासून युजरने एंटर केलेल्या नंबरच्या अगोदरच्या नंबरपर्यंत, म्हणजे हे जे खाली सगळे प्रिंट होत आहेत ते नंबर्स म्हणजे कोण आहेत? एन. मग त्या एनला जर आयने पूर्ण भाग जात असेल, एनला जर आयने पूर्ण भाग जात असेल, तर काय कर? इज प्राईमची व्हॅल्यू फॉल्स कर. तर काय कर? इज प्राईमची व्हॅल्यू फॉल्स कर. मग इज प्राईम म्हणजे काय ते आपण इकडे वरती डिफाईन करून ठेवू शकतो. बुलियन इज प्राईम इज इक्वल टू बाय डिफॉल्ट ट्रू, म्हणजे तो प्राईम नंबर आहे असं सुरुवातीला कन्सिडर केलं. आणि जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, म्हणजे एकाने जरी पूर्ण भाग गेला, मग आयची व्हॅल्यू 2 असेल 3 असेल अप टू त्या नंबरच्या अगोदरचा नंबर, एकाने जरी पूर्ण भाग गेला तर इज प्राईमची व्हॅल्यू फॉल्स करून टाकणार. इथे का आपल्याला लूप ब्रेक करायचा नाही आहे, कारण पुढचे नंबरसुद्धा आपल्याला फॉर लूपमधले टेस्ट करून बघायचे आहेत म्हणून. मग या फॉर लूपच्या बाहेर येतो आणि चेक करतो. इफ फॉर लूपचं सगळं काम संपलं, म्हणजे हे सगळं इटरेशन संपलं, की या कर्ली ब्रॅकेटच्या बाहेर येणार आणि चेक करणार इज प्राईमची व्हॅल्यू ट्रू आहे का. म्हणजेच असं, याचा अर्थ सुद्धा सेम होतो. इज प्राईम गोल ब्रॅकेटमध्ये लिहिलं म्हणजे ज्याचा अर्थ काय? इज प्राईमची व्हॅल्यू ट्रू आहे का असं होतं. मग इज प्राईमची व्हॅल्यू जर ट्रू असेल तरच काय कर? एन आहे तो प्रिंट कर. एन म्हणजे कोण? हे जे खाली सगळे तुम्हाला दिसत आहेत ते, तरच प्रिंट कर. आणि जर इज प्राईमची व्हॅल्यू फॉल्स असेल तर एल्स ब्लॉक आपण काही लिहिला नाही, म्हणजेच काय? एनची व्हॅल्यू प्रिंट करणार नाही. जर तो प्राईम नसेल तर प्रिंट करणार नाही, प्राईम असेल तरच प्रिंट करणार. मग मी इथे समजा 10 टाकला तर 10 पर्यंतचे त्याने प्राईम नंबर प्रिंट केले. 20 टाकला तर 20 पर्यंतचे प्राईम नंबर प्रिंट केले. 50 टाकला 50 पर्यंतचे प्राईम नंबर प्रिंट केले. 100 टाकला, 1000 टाकला, 1,00,000 टाकूया, 1,00,000 पर्यंतचे त्याने प्राईम नंबर प्रिंट केले. अजून करतोय. झाले हे सगळे 1,00,000 पर्यंतचे प्राईम नंबर. समजलं का सगळ्यांना? तन्वी, सायली, साधना, नेहा, युजरने जो काही नंबर एंटर केला
त्या नंबरपर्यंतचे सगळे प्राईम नंबर प्रिंट करायचा प्रोग्राम समजला का? हा जर समजला नसेल तर ही व्हिडिओ आता अर्धा एक तासाने यूट्यूबवरती येणार, ती पुन्हा बघा. तरी पण नाही समजला तर सांगा, मग पुढच्या लेक्चरला ती पुन्हा एक्सप्लेन करतो हा कोड. ठीक आहे? काही डाऊट नसेल तर मीटिंग लिव्ह करू शकता. सायली डाऊट?